बाळासाहेब गेल्यानंतर जवळपास 14-15 वर्षांनी त्यांना कंठ फुटला आहे. बाळासाहेब 2012ला गेले. 2014ला रामदास कदम मंत्री झाले. त्यांना मंत्री केलं कोणी? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी. त्यावेळेला तर बाळासाहेब नव्हते. उद्धव ठाकरे इतके वाईट होते. मग 2014ला त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? 2014 ते 19 मंत्रिपद ओरपलं. 2019ला मुलाला आमदारकी घेतली. म्हणजे शिवसेनेकडनं जोपर्यंत सगळं मिळत होतं, उद्धव ठाकरेंकडनं सगळं मिळत होतं, तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. उद्धव साहेबांनी जर काय वाईट केलं असतं आणि तुम्ही जे स्वतःला मराठा स्वाभिमानी समजता, तुम्ही त्याच वेळेला खरं पक्ष सोडायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होतं की मी अशा माणसाबरोबर काम करणार नाही. 2012ला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते हा बाकडा मी शोधतोय. मातोश्रीवरती असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला झोपायला देत नाही. बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस, त्यावेळेला 24 तास तिथे डॉक्टरांचं पथक होतं. एक डॉक्टर नव्हता, डॉक्टरांचं पथक होतं. प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केलं जात होतं. तिथे असंख्य लोक भेटायला येत होते आणि सगळ्यांना माहीत होतं की बाळासाहेब जिवंत आहेत. बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती, परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिलेले आहेत याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं, हा याच्यामधला कुटील डाव आहे. आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे. या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे. जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे. आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधनं जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे. पण त्याचबरोबर ही नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे.